नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर 1 नोव्हेंबर शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील सर्वात मोठे लक्ष्मीपूजन। दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन। या दिवशी केलेले काही उपाय आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात। आपल्या घरी लक्ष्मी मातेचे आगमन व्हावे, आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न व्हावी, आपल्या कुटुंबावरती तिचा कृपाशीर्वाद नेहमी असावा, यासाठी घरातील गृहलक्ष्मीने काय काय कामे करायची आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण ज्या घरात लक्ष्मी पूजनच्या दिवशी ही कामे केली जातात त्या घरात माता लक्ष्मी नेहमी वास करते किंवा त्या घरात कधीच कशाची कमतरता भासत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील गृहलक्ष्मीने, घरातील स्त्रियांनी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत, म्हणजेच काही कामे आपल्याला या दिवशी करायची आहेत। लक्ष्मीपूजन हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे ती लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय, काही कामे या दिवशी करायची आहेत। तर याबद्दल माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। दिवाळीमध्ये गरिबापासून ते मोठमोठ्या श्रीमंतापर्यंत सर्वजण आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करत असतात। या दिवशी सगळेच जण लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा करतात। तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ करण्यापूर्वी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या अंगणाची आणि त्यानंतर घराची पूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे। कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी आपलं घर अतिशय स्वच्छ असणं गरजेचं आहे। धुळीमार्फत आपल्या घरामध्ये बरीच नकारात्मकता आलेली असते। त्यामुळे घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये तुम्ही खडे मीठ आणि हळद टाकायला विसरू नका। थोडंसं गंगाजल पण टाकू शकता। या पाण्याने फरशी पुसली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि आपलं घर एकदम स्वच्छ आणि पवित्र होतं। खडे मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे काम करतं। तसेच हळद ही अँटीसेप्टिक तर आहेच, तसेच भगवान विष्णूला देखील अतिशय प्रिय आहे। आपण ज्या वेळी घरातील फरशी पुसतो तर त्यावेळी शक्य असेल तर मीठ आणि हळद पाण्यामध्ये जरूर टाकावं किंवा आठवड्यातून एकदा तरी अशा पाण्याने फरशी पुसावी, ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता, जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती सर्व निघून जाते। तुम्ही जर वारंवार अशा पाण्याने फरशी पुसणार असाल तर त्यासाठी लागणारे जे काही खडे मीठ आहे किंवा त्यासाठी लागणारी हळद आहे ही तुम्ही वेगळीच काढून ठेवा। प्रत्येक वेळी आपण अंघोळ न करताच घराची साफसफाई करत असतो, तर प्रत्येक वेळी आपण मसाल्याच्या डब्यातली हळद आणि मीठ घेऊ शकत नाही। तर तुम्ही त्यासाठी वेगळंच सेपरेट मीठ आणि हळद ठेवली तर ते अतिशय चांगलं राहील। त्यानंतर संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी आपल्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा साफ करून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजा साफ करताना त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद आणि मीठ टाकून त्या पाण्याने दरवाजा पुसून घ्यावा। कारण दरवाजावरती सुद्धा बरीच धूळ साचलेली असते आणि धुळीमध्ये प्रचंड नकारात्मक ऊर्जा असते। त्यामुळे अशा पाण्याने दरवाजा साफ केला तर सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। तसेच मुख्य दरवाजाबरोबरच आपल्या घराचा उंबरठा सुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे। कारण माता लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच प्रवेश करणार आहे। जर आपलं मुख्य प्रवेशद्वार अस्वच्छ असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। त्यामुळे संपूर्ण दरवाजा, उंबरठा व त्या सभोवतालची जागा म्हणजे आपलं जे काही अंगण असेल, पॅसेज असेल, गॅलरी असेल तर ते सुद्धा आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर ही सर्व साफसफाई करताना तुम्ही त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र सुद्धा टाकू शकता। कारण गोमूत्र हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानलं गेलं आहे। नसेल तर तुम्ही घराच्या चौकटीवरती थोडंसं गोमूत्र जरूर शिंपडा। उंबरठा साफ केल्यानंतर आपल्याला या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन सुद्धा अवश्य करायचंच आहे। काही वेळ लागत नाही तर वाटीमध्ये 1 चमचाभर हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा पाणी मिक्स करून तर त्याने आपल्याला हा उंबरठा सारवायचा आहे। म्हणजेच हळदीचे लेपन आपण उंबरठ्यावरती करायचं आहे। लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही पॉझिटिव्हिटी येते ती कशानेच येत नाही। त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणं अतिशय शुभ मानलं जातं। लेपन करून ते थोडंसं सुकल्यावरती आपल्याला उंबरठ्याच्या भोवती थोडीशी छानशी अशी रांगोळी सुद्धा काढायची आहे। उंबरठ्यावरती तुम्हाला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं सुद्धा काढायची आहेत। रांगोळीने किंवा ओल्या कुंकवाने सुद्धा तुम्ही ही लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक काढू शकता। जरी रांगोळीने काढली असतील, पांढऱ्या रांगोळीने जरी काढली असतील तर त्यावरती हळदी कुंकू टाकायला विसरू नका।
तसेच उंबरट्यावरती चांदीची पावले जर तुम्ही बसवणार असाल तर या दिवसासारखा शुभ दिवस नाही. त्यामुळे तुम्हाला जरी आणायचीच असतील तर या दिवशी ती उंबरट्यावरती नक्की बसवा. लक्ष्मीची पावलं उंबरट्यावरती बसवून त्याची पूजासुद्धा करा. उंबरट्यावरती हळदीचे लेपन तुम्ही सकाळची देवपूजा झाल्यानंतर लगेचच करू शकता. माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे उंबरट्यावरती लाल रंगाचं फूल तुम्हाला मिळालं तर नक्की ठेवा. अशा माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आपण जर ठेवल्या तर माता लक्ष्मी नक्कीच आकर्षित होईल, प्रसन्न होईल. जेव्हाही तुम्ही सकाळी पूजा कराल, उंबरट्याची पूजा ही आपल्याला सकाळी बाहेरच्या बाजूने करायची आहे आणि दिवे लागणीला म्हणजेच तिन्ही सांजेला तुम्ही या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याआधी उंबरट्याची पूजा मात्र आपल्याला आतल्या बाजूने करायची असते. आतल्या बाजूने वरती चौकटीला तुम्ही हळदी कुंकू लावून अगरबत्ती वगैरे ओवाळू शकता. सायंकाळी उंबरट्याची पूजा झाल्यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला मातीच्या 2 पंत्यासुद्धा लावायच्या आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्ये तर आपण सगळीकडे दिव्यांची रोषणाई करतच असतो, पण अनेक वेळा उंबरट्याच्या दोन्ही बाजूला पंत्या ठेवायला आपण विसरतो. तर या दिवशी न चुकता उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हे दिवे किंवा पंत्या ठेवायच्या आहेत. तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण सगळीकडे दिवे लावतो. तर या दिवशी आपण जिथे जिथे आपण अंगणामध्ये रांगोळीवरती उंबरट्याच्या दोन्ही बाजूला खिडकी असेल तर खिडकीवरती मातीच्या पंत्या ह्या लावायच्या आहेत. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. त्यामुळे या 4-5 दिवसामध्ये तरी आपल्याला मातीच्या पंत्या तरी आपल्या अंगणामध्ये लावायच्याच आहेत. अंगणामध्ये दिवे लावल्यानंतर बघा आपल्यालाच किती छान प्रसन्न वाटतं. त्यामुळे आपण या दिवशी दिवे नक्की लावावेत. सकाळी तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा साफ केल्यानंतर अंघोळ झाल्यावर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती ओल्या गंधाने स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे. स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानलं जातं आणि त्याच्या बाजूला सुद्धा 2-2 दंडक द्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते. किंवा तुम्ही स्वस्तिकच्या बाजूला शुभ लाभसुद्धा लिहू शकता. अनेक देवी देवतांचा वास या स्वस्तिकमध्ये असतो. त्यामुळे आपल्याला स्वस्तिकची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. किंवा मग बाजारामध्ये शुभ लाभसुद्धा दरवाज्यावरती चिटकवायचे मिळतात, ते सुद्धा आणून तुम्ही दरवाज्यावरती लावू शकता. जी काही साफसफाई आणि ही सर्व काही तयारी करतोय तर ही आपण लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी, लक्ष्मीच्या स्वागतासाठी करतोय. घराचा मुख्य दरवाजा जर इतका सुशोभित सुंदर असेल, आपलं घर स्वच्छ असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच प्रवेश करेल आणि तुमच्यावरती प्रसन्न होईल. तसेच या दिवशी झेंडूच्या फुलांना सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी झेंडूच्या फुलांचं आणि आंब्यांच्या पानांचा समावेश असलेलं असं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती नक्की लावायचं आहे. आंब्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे आंब्याच्या पानाचा समावेश या तोरणामध्ये अवश्य असावा. दारावरती आपण नेहमीच आर्टिफिशियल फुलांचे तोरण तर लावतच असतो, पण या दिवशी अशा सणासुदींच्या दिवशी मात्र आपल्याला झेंडूच्या फुलांचं आणि आंब्यांच्या पानांचं तोरण लावायला अजिबात विसरायचं नाही. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील तिजोरीवरती किंवा तुमचं जे काही कपाट असेल किंवा ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवत असाल तर त्यावरती सुद्धा स्वस्तिक काढायला विसरायचं नाही. कारण लक्ष्मी म्हणजे सर्व काही आहे. पैसा, धनधान्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य, सोने नाणे, आपण या सर्वांना लक्ष्मी मानून त्यांची पूजा करत असतो. या दिवशी जर तुमच्या घरामध्ये पैशाचं वेगळं काही लॉकर असेल किंवा कपाटामध्ये जर तुम्ही तिजोरीमध्ये पैसे ठेवत असाल तर त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे. लक्ष्मीपूजन हे तिन्ही सांजेला म्हणजे सायंकाळी केले जाते, कारण ही वेळ लक्ष्मी मातेच्या आगमनाची असते. लक्ष्मीपूजन करताना घरातील सर्व मंडळींनी नवीन वस्त्रे परिधान करायची आहेत. तर या दिवशी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे. त्यामुळे या दिवशी घरामध्ये आनंदमय वातावरण असावं. घरामध्ये भांडणे, क्लेश, वादविवाद या दिवशी आपण नक्कीच टाळलं पाहिजे. सायंकाळ होण्याआधी तुम्ही तुमच्या घरातील झाडून वगैरे काढून घेऊ शकता. लक्ष्मीपूजन केल्यानंतर मग घरामध्ये झाडू मारू नका. लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही कुणालाही उसने पैसे देऊ नका किंवा कोणाकडून घेऊसुद्धा नका, कारण या दिवशी आपण लक्ष्मी स्वरूप पैशांची देखील पूजा करत असतो. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर न जाता आपल्या घरामध्ये स्थिर आणि टिकवून ठेवायची आहे. लक्ष्मीपूजनसाठी सायंकाळची वेळ अतिशय शुभ मानली जाते. तर तुम्ही योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पण लक्ष्मीपूजन करण्याआधी आपल्या अंगणाची साफसफाई करून दारामध्ये छानशी रांगोळी काढावी.
रांगोळीवरती सुद्धा एखादी प्रज्वलित केलेली पंती ठेवावी। तसेच या दिवशी लक्ष्मी पूजन करण्याच्या आधी तुळशीची सुद्धा पूजा करायला विसरू नका। तुळशीसमोर सुद्धा रांगोळीने स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले काढा। तुळशीसमोर एखादा तुपाचा दिवा लावा किंवा मातीची पंती प्रज्वलित करा। तुळशीला सुद्धा हळद कुंकू वाहून स्वतःला हळदी कुंकू लावून तुळशीची यथासांग पूजा करा। धूप दीप ओवाळून तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करावा। सायंकाळच्या वेळी तुळशीची पूजा करताना तुम्ही अंगणामध्ये दिवे लावू शकता। आपल्या घरावरती आकाश दिवा लावला असेल तर तो लावा। सगळीकडे दिव्यांची रोषणाई करून झाल्यानंतर मग तुम्ही लक्ष्मीपूजन करायला घेऊ शकता। लक्ष्मीपूजनची सुद्धा तयारी तुम्ही आधीच करून ठेवा आणि मग ऐनवेळी फक्त मग तुम्ही लक्ष्मीपूजन केलं तरी पण चालेल। कारण दिवाळीच्या सणामध्ये आपल्या स्त्रियांना खरंच खूप कामं असतात आणि खूप गडबडसुद्धा होते, धावपळ होते। त्यामुळे बरीच तयारी तुम्ही आधी करून ठेवली आणि नंतर अशी काही कामं केली तर ते बरं पडतं। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लक्ष्मीच्या स्वागतासाठी अशी तयारी केली तर लक्ष्मी माता तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल। लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर राहील। लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील, कारण लक्ष्मीला स्वच्छता, शांतता आणि प्रसन्नता एवढंच प्रिय आहे। हे सर्व जिथे आहे तिथे माता लक्ष्मी टिकून राहते। त्यामुळे येत्या दिवाळीतील सर्वात मोठ्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही अशी काही कामे नक्कीच करा। असे काही छोटे छोटे उपाय, अशी काही कामे आपल्या घरामध्ये बरकत निर्माण करतात। तर तुम्ही सुद्धा येत्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी यापैकी जमेल तेवढी कामं नक्कीच करा। तुम्हाला याचा नक्की फायदा होईल, खूप प्रसन्न वाटेल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे सुद्धा आगमन होईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।